टेमलाई क्रीडांगणाच्या प्रलंबित मागणीसाठी विक्रमनगर परिसरातील नागरिकांचं साखळी आंदोलन। विक्रमनगर टेमलाईवाडी इथं परिसरात सुमारे 10 ते 12 शाळा आहेत। त्याचबरोबर परिसरातील तरुण विविध भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करत असतात। या परिसरात क्रीडांगण व्हावे असं गेले 15 वर्ष परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी करतात। यासाठी त्यांनी विविध आंदोलने करून निवेदन देऊन पाठपुरावा केला, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। ही आरक्षित जागा आयटी पार्कसाठी देण्याचा कल सध्या प्रशासनाचा दिसत आहे। त्याचबरोबर काल कल्याण आणि मुंबईतील आयटीआय उद्योजकांनी या जागेची पाहणी केली। हे कळताच परिसरातील नागरिकांनी आज आरक्षित जागेच्या ठिकाणी साखळी आंदोलन करून प्रशासनाच्या या आंधळ्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला। यावेळी सुमारे 8 ते 10 शाळेच्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ आणि तरुण यांनी लाक्षणिक उपस्थिती लावली। यावेळी परिसरातील नागरिकातून नाराजी दिसून आली। आमची इच्छा खूप आहे की इथं ग्राउंड झालंच पाहिजे। आयटी पार्कला काही आमचा विरोध नाहीये, पण आमच्या भागात शाळा भरपूर आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीये आणि त्यामुळे आम्हाला ग्राउंडची तीव्र इच्छा आहे। सगळे नागरिक ह्यासाठी खूप झटणार आहेत आणि जर आयटी पार्कसाठी ही जागा हे झाली तर आंदोलन आम्ही करणारच आणि सगळे टेमलाईवाडी, विक्रमनगर सगळ्या भागातील आम्ही नागरिक एकत्र येऊन आम्ही रस्त्यावर उतरून ह्यांना इथं काहीही करू देणार नाही। आम्ही परवाशी बातमी समजली की असं आयटी पार्कसाठी ही जागा आरक्षित आहे। जो आयटी पार्कसाठी जी जागा आरक्षित केली म्हणजे जे सांगितल्यात तेव्हा आम्ही प्रश्न हाणून पाडणार आहे आणि शेवटी किती जरी केलं तरी आम्ही ग्राउंड केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे एवढ्या वर्ष झालं जागा एवढी पडीक टिंबर मार्केटचं आरक्षण होतं। टिंबर मार्केट काही त्यांनी इकडं आणलं नाही। जरी आणलं असतं तर आमच्या भागातील व्यवसाय चालले असते, आमच्या भागातल्या लोकांना उद्योगधंदा मिळाला असता। ते पण आणलं ना। त्या मुलांनी खाऊचे पैसे सुद्धा दिलेत, 2 रुपये 5 रुपये, म्हणजे अगदी खारीचा वाटा असेल किंवा इथलं मोठ्या मोठ्या मशिनरी देणे असतील, झाडे लावणे वगैरे असतील, हे सगळे इथल्या लोकांनी दिले। म्हणजे खारीचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल, सगळे इथल्या लोकांनी केलेला आहे। आणि आत्ताच महापालिका प्रशासनाला जाग का आली, बरं ठीक आहे आयटी पार्क व्हावा, कोल्हापूरला आयटी पार्क व्हावा ही आमची इच्छा आहे। मी स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय, पण आयटी पार्क व्हायसाठी हा प्रभाग तसा आहे का, इथले रोड तेवढे मोठे आहेत का, इथं काही हॉटेल्स आहेत का, इथं काही सोय आहे का, लॉन्ड्रीची सोय असेल, राहण्याची सोय असेल, मेसची सोय असेल। आयटी पार्क आला तर या सगळ्या सोयी यायला लागतात। ह्या सोयी आहेत का इथं? बरं त्या फ्युचरमध्ये होऊ शकतात का? कारण इथली घरं पाडून तुम्ही मोठं रोड करू शकत नाही। हा रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरियाच नाही आहे। यासाठी तुम्हाला उत्कृष्ट जागा शेंडा पार्क आहे। बरं शेंडा पार्कसारखं मग तुम्ही या जागेचं राजकारण करणार आहे का? म्हणजे शेंडा पार्कात एक पालकमंत्री, माजी पालकमंत्री म्हणतात मी आयटी पार्क करणार, एक पालकमंत्री म्हणतात मी तिथं हॉस्पिटल करणार, वैद्यकीय रुग्णालय आणि हे कॉलेज करणार म्हणतात। दुसरा एक नेता म्हणतोय मी तिथं फुटबॉलचं करणार। मग तुम्ही शेंडा पार्कच्या जागेचा स्वतःच्या स्वार्थासाठी खेळ केला आहे, तसं आमचं तुम्ही टेमलाईवाडी क्रीडांगणाचं करणार आहे काय? दुसरी गोष्ट, आज जे नेते आयटी पार्कला सामील होणार असतील किंवा झाले असतील ते सगळे, मग माजी आमदार, माजी खासदार, आजी आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, खासदार, जेवढे राज्यसभेचे खासदार असतील, प्रत्येक पक्षाचे प्रमुख असतील, सगळ्यांनी इथं येऊन आमचं काम बघून गेलेलं आहे। त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं काम आम्ही करणार, तुम्हाला निधी मिळवून देणार, तुम्हाला याचं टिंबर मार्केटच्या आरक्षणाचं आम्ही, क्रीडांगणाचं आरक्षण तुम्हाला आम्ही घालून देणार। परिसरातील नागरिक आरक्षित जागा लवकरात लवकर क्रीडांगणासाठी द्यावी अशी नागरिकातून मागणी होत आहे।